आपलं मध्ये भरपूर दिवस दुकान बंद असल्यामुळं अजूनपर्यंत बंदच आहे. त्यामुळं हे सगळ्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या आहेत ना सगळ्या बाद झाल्या आणि इतना स्पेस नव्हता आम्हाला. त्यामुळे सगळ्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या ज्या आहेत ना त्यांना मी काढून टाकणार आहे तिकडे. बॅक टू माय अनदर व्लॉग आणि असा व्लॉग सकाळी हॉटेलवर आहे मी आता. सकाळपासून मी आता हॉटेलवरच आहे. गाडं उभं आलं सकाळपासून मी हॉटेलवरच आहे. आमचं हॉटेल ना सकाळी बरोबर 5:30ला उघडते. सकाळी ना आपल्या हॉटेलवर पोहे असतात. मला पोहे दाखवतो हॉटेलवर. आमच्या हॉटेलवर आहे मी. पोह्याची प्लेट किती रुपयाला माहिती आहे? आणि फक्त 10 रुपयाला आहे. फक्त 10 रुपयाला आहे. सकाळी 5:30 आमच्या इथे पोहे मिळते. फक्त 10 रुपयाला एवढा ही प्लेट. आज दिवसभर हॉटेलवरच होतं. सकाळी ब्लॉग चालू केले ते डायरेक्ट हॉटेलवर गेले. दिवसभर हॉटेलवरच कामं केलेलं होतं आणि आता आली घरात आलेलं बघा. ते सगळे ना पप्पा आमचं सकाळी मार्केटला गेलती त्यामुळं भाजी आणल्यात. आता भाजी निवडायचं काम चालू आहे. आणि जुन्नू तू काय करायला असते? हा जन्नू छेटल्या भाजी कट करायला. मम्मी तर भाजी नीट करायला, दीदी पण भाजी नीट करायला आणि हरी आमचा झोपलाय निवांत तिथं. हरीचं काम भारी आहे, निवांत असते हरी. बाकी सगळी काम करायला आता इथं टीव्ही लावल्यात. आणि मी आता आले जस्ट हॉटेलवर ना मस्तपैकी जेवणार वगैरे जरा जेवायला वेळ आहे त्यामुळे म्हणता आलू भुजिया खाऊया. माझं फेवरेट कुरकुरे आहे आलू भुजिया शेव. मी आता हे त्यातून जेवायला थोडासा वेळ आहे. सगळे पिक्चर बघायलेत ना. पिक्चर बघून झाल्यावर मग जेवणार आहे. त्यामुळे जरा आलू भुजिया खाऊया म्हटलं. आणि लेबर लागते आणि हे हल्दीरामचंच खायचं खाल्लं तर खूप छान लागते हल्दीरामचं. झालेलं आहे डीमार्टला. एवढी गर्दी दिसत एक तर गर्दी ठीक आहे. पुन्हा मला लगेच मिळाल्या आणि मी आले डीमार्टला गर्दी तर ठीक. आता अजून बघूया कसं होतं. चला सगळी खरेदी झाली. बिल ना जामच पडणार आहे मला असं वाटायला. की लई गर्दी केली बाईक काय घेतलाय ते जुन्नू गारवाड्याला मी येऊन उभारतो. अरे बोलायचं नाही. अरे बोलायचं नाही. सोडून गेलती तुला दीदी. चल रे जाऊया. सोडून गेलती अरेला. दीदी चल जाऊया आपण. जाऊया चल तू फिरायला. बूर चल दीदी चल तुला जाता रे. हरी पाप हरीला असं केला जाऊया. तिला तेवढं घेऊन गेलायस आणि हरीला घेऊन घरला आलेला नाही. मला एक काम लागले म्हणजे सगळ्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या की नाही या सगळ्या खराब झाल्यात. म्हणजे आपण असं दुकान बंद केलेलं नाही. आपलं मध्ये भरपूर दिवस दुकान बंद असल्यामुळं अजूनपर्यंत बंदच आहे. त्यामुळं हे सगळ्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या आहेत ना सगळ्या बाद झाल्या आणि इतना स्पेस नव्हता आम्हाला. त्यामुळे सगळ्या कोल्ड्रिंकच्या बाटल्या ज्या आहेत ना त्यांना मी काढून टाकणार आहे तिकडं दुसरीकडं. कारण इथं ना आपल्याला स्पेस पाहिजे. तर जरासं हे ना साफ करून घेतो पहिला. हे सगळं घेऊन पहिला बाहेर टाकून येतो. आणि आता फ्रीज मधलं ना सगळं साफ वगैरे पण करून मी बसतोय भाई. आणि इथं बघा अजून अभ्यास करायला नुसतं आहेच करते नुसतं. आणि आज चंद्र उगवला नाही आहे कुठं. त्यामुळे आमची जुन्नू आज अभ्यास करायला. काय झालं ग? काय अभ्यास करून काय 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 करायला तेच तिलाच माहिती. मी तर कांदा धुवून पण घेतला त्याच्यावर मीठ लावून घेतले. आणि इथं हे काय काकडीच नव्ह काकडी. मस्तपैकी जेवायला काय काय तुम्हाला सांगतो का. भाकरी आहे, आमटी आहे, वांग्याची भाजी आहे, दोडका आहे नाही काकडी आहे आणि कांदा पण आहे.